तेवढ्या आता सावित्री दगडांना घाबरना, शेणाला घाबरना. मग काय आप्पाराव असा पारावरच बसला होता. बाई शाळेत यायला निघाले तसा आप्पारावनं टाणकन उडी मारली आणि म्हणाला, सावित्री आज तुला शाळेला जाता येणार नाही. म्हटलं का रे बाबा, मला तर शाळेला जाता येणार नाही. म्हणाला, नाही तू बाई आहेस माहित आहे ना व, एका बाईला ज्ञानाचा अधिकार नाही. म्हटलं बाबा मी चांगलं काम करायला निघते या. एवढ्यात बोरीनो आप्पारावचा हात माझ्या तोंडापाशी यायला लागला. ज्या काळात बाई उमऱ्याच्या बाहेर येऊ शकत नव्हती पोरीनो, त्या काळात मी माझा पदर खोचला आणि आप्पारावच्या 2 मुस्काळीत मारून दिल्या. मग मला सांगा, ज्या काळात मी उमऱ्याच्या बाहेर येऊ शकत नव्हती त्या काळात मी आप्पारावला 2 मुस्काळीत मारल्या. अगं त्या दिवसापासून माझ्या वाट्याला एक जण बी आला नाही. आणि ज्या पुण्यामध्ये इंग्रजांनी कितीतरी वेळा प्रयत्न करून एक शाळा बी 15 दिवस चालली नव्हती, त्याच पुण्यात 12 शाळा काढल्या मी. म्हणून म्हटलं, जिंकायचं असल तर पहिला स्वतःशी जिंका. समाज हा अडवणाराच आहे, पण त्या अडवणुकीतून पुढे गेलं पाहिजे.